ते म्हणतात धूल चेहरे पे थी, आईना साफ करता रहा. धूळ आपल्या चेहऱ्यावर बसली आहे, धूळ आपल्या चेहऱ्याला लागली आहे आणि लोक काय करतात, आरसा साफ करण्याच्या मागे लागले. माझा प्रामाणिक सल्ला आहे, कधीतरी माणसाने आपला चेहरा साफ करावा. आरसा साफ करण्याची गरज शिल्लक राहणार नाही. प्रत्येकात चांगलं असतं, जरा नजर सूक्ष्म करा ना, आपल्याला चांगलं दिसेल. पण चांगलं दिसतच नाही आपल्याला. ते अशी शहरातली अपार्टमेंट मध्ये समोरासमोर घर, या मुलाने आपल्या घरातून काचेची खिडकी पलीकडे पाहिलं ना की त्याला एका आजीबाईने वाळू घातलेले कपडे दिसायचे, अतिशय मळकट घाणेरडे कलरचे कपडे दिसायचे. तो आपल्या पत्नीकडे रोज तक्रार करायचं, म्हटली समोरची म्हातारी, याला कपडेच धुता येत नाही, नेहमी इच्छे घाणेरडे कपडे असतात. हा दुपारी गेलेला ऑफिसला, याच्या पत्नीने घराच्या साफसफाईचं काम हाती घेतलं. साफसफाई करत असताना तिने आपल्या खिडकीची काच आतूनही पुसली, बाहेरूनही पुसली. दुसऱ्या दिवशी नेहमीच्या वेळेला आपला तो त्या खिडकीजवळ आला आणि समोरचं दृश्य पाहून आश्चर्यचकित झाला. ओरडला आपल्या पत्नीला, काय ऐकतेस का? ते म्हटले कशाला ओरडताय? तो म्हटला अगं नेहमी अस्वच्छ कपडे धुणारी म्हातारी आज इतके स्वच्छ कपडे म्हातारीने धुताय, बघ ना जरा. ती आपल्या पतीला म्हटली म्हातारी रोज कपडे स्वच्छ धुत होती, म्हातारी रोजच कपडे स्वच्छ धुत होती, घाण आपल्याच खिडकीला होती. धूल चेहरे पे थी, आईना साफ करता रहा. लोकांचं तेच चाललंय हो, धूळ चेहऱ्यावर बसली आहे पण सगळे दुसऱ्यामध्ये दोष पाहतात. भगवान दत्तात्रेयांनी हे शिकवलं की प्रत्येकामध्ये काही ना काही चांगलं घेण्यासारखं असतं. जरा नजर सूक्ष्म करा, त्याच्यातलं चांगलं आपल्याला दिसेल. 24 गुरु केले 24, जो जो घेतला जयाचा गुण, तो तो म्या गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे हे शिक्षा गुरु. ज्याच्यातला चांगला गुण घ्यावा वाटला तो शिक्षा गुरु, आणि ज्यांनी अनुग्रह केला ते दीक्षा गुरु. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये मला अनुग्रह केणारे हे सद्गुरू आहेत, सत्यगुरु आहे. कृपा मज केली, मला माझ्या श्रीगुरूंनी माझ्यावर कृपा केली, पण महाराज म्हणतात माझ्याकडून एक दोष घडला. कोणता? परिणाही घडली. मला अनुग्रह केला, माझ्या गुरूंनी माझ्यावर कृपा केली, पण माझं दुर्भाग्य असं, माझं दुर्दैव असं, मला सेवा घडली नाही. खर तर जीवनात सेवा घडावी. महाराज म्हणतात जिथं जिथं ज्ञानाची अपेक्षा आहे ना तिथं सेवा घडावी. जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंट. महाराज म्हणतात जिथं ज्ञान प्राप्ती तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सेवया म्हणजे सेवया, शेवया नाही, सेवया. भज भजती गुरु म्हणून जाणते ने गुरु भजीजे. भजीचे शब्दाचा अर्थ आहे सेविजे. गुरुची सेवा घडली पाहिजे, जीवनात सेवा घडावी. तुम्हाला सेवा करायला आवडतं? सेवा करायला आवडतं? बरं, अजून 2-4 प्रश्न विचारतो, अशीच उत्तर देत चला. तुम्ही होकार दिलाय, तुम्हाला सेवा करायला आवडतं. माणसाला खालून वर जावं असं वाटतं की वरून खाली यावं असं वाटतं? खालून वर जावं असं वाटतं. माणसाला गरीब व्हावं वाटतं की श्रीमंत व्हावं वाटतं? माणसाला श्रीमंत वाटतं. माणसाला गुरु व्हावं वाटतं की शिष्य व्हावं वाटतं? शिष्य म्हणू नका महाराज, सगळे गुरु व्हायच्या मागे लागले हो, सगळे गुरु व्हायच्या मागे लागले, शिष्य व्हायला कुणी तयार नाही. अजून विचारतो, माणसाला नोकर व्हावं वाटतं की मालक व्हावं वाटतं? मालक. माणसाला मालक व्हावं वाटतं. मालक सेवा करतो की करून घेतो? मालक सेवा करून घेतो. तुम्हाला काय आवडतं? मालक व्हायला आवडतं. आणि याच्या 2-4 वाक्य अगोदर तुम्ही एक उत्तर दिलेलं, आम्हाला सेवा करायला आवडते. अगोदर म्हणालात सेवा करायला आवडते, आता म्हणतात मालक व्हायला आवडतं. मालक सेवा करत नसतो, करून घेत असतो, करून घेतो. सेवा करणारा माणूस जिवंत असून मेल्यासारखा सांगितलाय. कुणी? व्यासो नारायण महाभारतात म्हणतात की जिवंतोपी मृत पंच व्यासेन परिकीर्तिता दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवक. महाराज म्हणतात 5 प्रकारची माणसं जिवंत असून मेल्यासारखी आहे. पहिला नंबर व्यासाने लावला दरिद्रो. दरिद्री मनुष्य जो आहे ना तो जिवंत जरी दिसत असला तरी मेल्यात जमाय. 18 विश्व नाही, लोक म्हणत असताना वाक्प्रचार वापरतात 18 विश्व, पण तो शब्द आहे 18 विषय. 18 विषय म्हणजे 18 गुणिले 20 किती?
360 दिवस ज्याच्या जीवनामध्ये दुःखाचा सामना करायचा आहे, दारिद्र्य भोगायचंय, तो माणूस जिवंत जरी दिसत असला मेल्यात जमाई दरिद्रो. दुसरा नंबर लावला व्याधी, तो ज्याला असह्य अशा प्रकारचे रोग जन्मापासून जडलेत, असा व्याधीग्रस्त मनुष्य जरी जिवंत दिसत असला तरी तो मेल्यात जमाय दरिद्रो व्याधी तो. तिसरा नंबर व्यासो नारायणे लावला मूर्खो. मूर्ख माणूस जिवंत जरी दिसत असला तरी तो मेल्यात जमाय. मग मूर्ख कोणाला म्हणतात? प्रत्येकाची स्वतंत्र व्याख्या. तुकोबारांनी बाळ क्रीडेच्या अगदी सुरुवातीला मूर्खाची व्याख्या सांगत असताना म्हटलं की नये तेची करी श्रेष्ठाची या मना, मूर्खत्वाची जाणा जगी एक. वडीलधाऱ्या माणसांच्या मनाविरुद्ध जो क्रिया करतो त्याला म्हणतात मूर्ख. किंवा कालिदासांनी एका ठिकाणी 5 प्रकारची मूर्ख सांगितले. कालिदास म्हणतात खादन्न गच्छामी हसन्न जल्पे, गतान्न शोचामी कृतन्न मन्ये, द्वाभ्याम तृतीयो न भवामी राजन, किम कारणम भोज भवामी मूर्खा. कालिदास म्हणतात 5 माणसं जगामध्ये मूर्ख आहेत. मूर्ख कोण कोण? पहिला नंबर लावला खादन्न गच्छामी, खाता खाता चालणारा किंवा चालता चालता खाणारा मूर्ख आहे. खाता खाता चालणारा पहिला मूर्ख. हसन्न जल्पे, हसता हसता बोलणारा किंवा बोलता बोलता हसणारा दुसरा मूर्ख. गतान्न शोचामी, गेलेल्या वस्तूविषयी शोक करणारा. माझं असं झालं, माझं तसं झालं, हे झालं, नुकसानाबद्दल नेहमी नेहमी बोलत राहणारा तिसरा मूर्ख. कृतन्न म्हणणे, हे मी केलं, ते मी केलं, हे माझ्यामुळे चाललंय, ते असं म्हणणारा चौथा मूर्ख. आणि द्वाभ्याम तृतीयो न भवामी राजन, 2 शहाणी माणसं बोलत असताना मध्येच आपलं नाक घालणारा हा 5वा मूर्ख. आणि असा मूर्ख जिवंत असून मेल्यासारखा आहे. दरिद्रो व्याधी तो मूर्खो. चौथा नंबर व्यासांनी लावला प्रवासी. ज्याच्या जीवनात रोज प्रवास आहे ना, असा माणूस जिवंत जरी दिसत असला तरी तो मेल्यात जमाय. आणि 5वा नंबर व्यासो नारायणी लावला. आपला विषय आहे नित्य सेवक. हा जो सेवा करतो कुणाची तरी, असा सेवा करणारा मनुष्य हा जिवंत असून मेल्यासारखा आहे. कुणी सांगितलंय? व्यासो नारायणांनी. आणि महाराज म्हणतात मला सेवा घडली नाही. सेवा न घडल्याबद्दल खेद व्यक्त करतात. म्हणजे महाराजांची इच्छा होती की मला सेवा घडावी. आणि तुकोबारांना हे माहिती नव्हतं का की सेवा करणारा माणूस जिवंत असून मेल्यासारखा असतो? माहिती होतं. महाराजांसारखी शहाणी महात्मे जगात झाली नाही तर होणार नाहीत. महाराज म्हणतात सेवा करणारी माणसं जिवंत असून मेल्यासारखी जरी असली, हे तुकोबारांना माहिती जरी असलं, पण पुढचं तुकोबारांना माहिती होतं काय? जो ज्याची सेवा करतो ना, जो ज्याची सेवा करतो तो सेवा करणाऱ्यावर कालांतराने अधिकार गाजवतो. तुकोबारांचा विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकड भोगिता होय त्याचे. जो ज्याची सेवा करतो तो सेवा करण्यावर कालांतराने अधिकार गाजवतो. बरोबर नाही? जो ज्याची सेवा करतो तो सेवा करण्यावर अधिकार गाजवतो. चूक की बरोबर? घरामध्ये सत्ता त्याची का तिची? तुम्हालाच विचारतोय, घरात सत्ता त्याची का तिची? तिची म्हणा, घरी जायची बोंब होईल. बरं हे नसेल पटलं, मी दुसरं विचारतो ऐका. एखाद्या दिवशी माणसाच्या मनात विचाराला बटाट्याची भाजी खायचा. माणसाच्या मनात विचाराला बटाट्याची भाजी खायचा आणि बाईने ठरवलं कारल्याची भाजी करायचा. त्या दिवशी घरात कोणती भाजी होते? कारल्याची. म्हणजे एकाच्याही मनगटात जोर नाही बटाट्याची भाजी करून दाखवायचा? नाही हो, भाजी बदलता येत नाही आपल्याला. भाजी बदलता येत नाही आपल्याला. म्हणून माझा प्रामाणिक सल्ला आहे, ज्यांची लग्न झाली नाही त्यांच्याकरता, जो काही बदल माणसाला जीवनात करावा असा वाटतो तो लग्नाच्या अगोदर करून घेतला पाहिजे. जो बदल जीवनात करावा असा वाटतो तो अगोदर करून घेतला पाहिजे. कारण एकदाचं का लग्न झालं की टीव्हीवरचं चॅनल सुद्धा बदलता येत नाही. बाकीचे बदल खूप लांब गेले. खूप. एक मुलगा त्याच्या वडिलांसोबत टीव्ही पाहत बसलेला. टीव्ही सुरू आहे. टीव्हीचा रिमोट मुलाच्या आईकडे होता. मुलाने वडिलांना प्रश्न केला की बाबा रिमोट कुठे? मुलाने वडिलांना प्रश्न केला रिमोट कुठे आहे? रिमोट कुणाकडे? मुलाच्या आईकडे. त्या माणसाने बोट दाखवलं. तो मुलगा म्हटला तुमचा नाही, टीव्हीचा. विठला विठला
थोडा उशीर झाला. मराठी भाषा गोड आहे, मराठी भाषा गोड आहे, पण मराठी भाषेचं सौंदर्य जाणून घेण्याकरता श्रोता सावध पाहिजे. म्हणजे तलवार हो, तपेल बिपेल काही नाही. मराठी गोड आहे, श्रोता सावध पाहिजे, चटकन लक्षात येतं. नाहीतर पार मुक्कामाला पोहोचून जातं, तुम्ही गावाच्या बाहेर शोधाल तसं चालत नाही. तुम्ही जागी असाल तर मी तुम्हाला मराठी भाषेचा अजून एक नमुना सांगतो. जागी असाल तर चटकन लक्षात येईल, सावध असाल तर. एका मुलीचं लग्न झालं, म्हणजे पूर्वी मुलींचेच लग्न व्हायचे आणि मुलांचे व्हायचे. आता म्हणजे सेटल झाल्यानंतर लग्न करू. अरे पण सेटलमेंटच्या नादात तुला टक्कल पडलं ना, याचं काय? ह्या सेटलमेंटच्या नादात टकलाकडे कोणाचं लक्षच नाही. कर बाबा, सेटल झाल्यावर कर. झालं, एका मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर एका आजीला नमस्कार करण्याकरता गेली. आजीला नमस्कार केला. म्हातारीने प्रश्न केला, पोरी लग्न झालं वाटतं? ती म्हणे हो. आजीने विचारलं, काय करतो नवरा? हे म्हणे काय नाही, पश्चाताप. तरी उशीर झाला, अजून उशीर झाला. एक शेवटचा चान्स देतो, अजून जागी असाल तर सावध राहा मराठीचं सौंदर्य जाणून घेण्याकरता. एका सासऱ्याने जावयाला फोन केला आणि प्रश्न केला, बापू काय करताय? सासऱ्याने जावयाला फोन करून प्रश्न केला, काय करताय? जावई म्हटलं काही नाही, सहन करतोय. हा, विठ्ठला विठ्ठला आता जमलं. मग प्रश्न आहे माझा, घरात सत्ता त्याची का तिची? तिचीच. घरात सत्ता तिची, पण फुकट नाही. घरात महिलांची जी सत्ता आहे ती फुकट नाही, त्याच्याकरता त्याग आहे जीवनात. किती त्याग? लग्नाच्या अगोदर कुमारी असतं नावापुढे, माहेरचं नाव, वडिलांचं नाव, वडिलांचं आडनाव, गाव, पोस्ट, तालुका, जिल्हा सगळा वडिलांचा. लग्नानंतर इतका त्याग होतो, कुमारी जातं, कुमारीच्या जागेवर सौभाग्य होते. माहेरचं नाव जायचं. जुन्या काळात लोक अशी होती, जर सासरचं माहेरचं नाव आवडलं नाही ना, सासरमध्ये दुसरं नाव ठेवायचे, बरोबर ना? नावाचाही त्याग. वडिलांचं नाव जायचं, त्याच्या जागेवर पतीचं नाव, आडनाव जायचं, पतीचं आडनाव, गाव, पोस्ट, तालुका, जिल्हा सगळा पतीचा. म्हणजे जिथं जन्माला आल्या त्या माहेरच्या सगळ्या मंडळीचा त्याग करायचा. ज्याच्याशी कधी ओळखी नाही त्या पतीच्या कुटुंबाशी एकरूप व्हायचं. काया वाचा मनानं पतीच्या कुटुंबाची सेवा करायची. आणि सेवा करून 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 सेवेचा परिणाम असा व्हायचा, ज्याची सेवा करतात त्या पतीवर एक दिवशी अधिकार गाजवायचा. म्हणजे अगोदर सगळ्यांचा त्याग करायचा, पतीच्या कुटुंबाची सेवा करायची, आणि सेवा करून पतीच्या कुटुंबावर अधिकार गाजवायचा. म्हणजे विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. जो ज्याची सेवा करतो तो सेवा करणारा अधिकार गाजवतो. हे तुकोबारांना माहिती होतं, म्हणून महाराज म्हणतात, मला त्यांच्यावर अधिकार गाजवायचा आहे, म्हणून जीवनात सेवा करण्याची इच्छा होती. पण माझं दुर्दैव असं, परिणाही घडली, माझं काहीतरी दुर्दैव वाढवालं. महाराज म्हणतात, मला सेवा घडली नाही. कृपा केली माझ्या गुरुदेवांनी माझ्यावर, पण काय ना, पुरुषार्थाने जे मिळत नाही, ऐका, जे पुरुषार्थाने मिळत नाही ते कृपेने मिळतं. माझा एक प्रश्न आहे आणि मला तुमच्याकडून उत्तराच्या पेक्षा बोला. मला सांगा, रेडा किती दिवस शिकला असता म्हणजे त्याला वेद बोलता आला असता? किती दिवस? दिवस नाही, आयुष्य खर्च घातलं असतं तरी त्याला वेद बोलता आला नसता. पण माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारांनी त्या रेड्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला, कृपा केली, आणि त्याचा परिणाम होता कृपा तुमची. पशु बोले वेद. हे सामर्थ्य कृपेच आहे, जे पुरुषार्थाने प्राप्त होत नाही ते कृपेने प्राप्त होतं. महाराज म्हणतात, माझ्या जीवनात जे पुरुषार्थाने जमलं नाही ते श्रीगुरूंच्या कृपेने जमलं. माझ्यावर माझ्या श्रीगुरूंनी कृपा केली, सेवा घडली नाही. विचारलं महाराजांना, महाराज हे सगळं झालं, ती वेळ कोणती होती? तुकोबाराय वेळ सांगतात दुसऱ्या चरणात. सापडली वाट सात गंगा सापडली वाट सात गंगा मस्तकी तो दाना ठेविला तर मस्तकी तो दाना ठेविला तर सापडली वाट जात गंगा सापडली वाट
मस्तकी तो जाणा ठेविला कर सापडली वाट जाता सापडली वाट जाता गंगा स्नान मस्तकी तो जाणा ठेविला मस्तकी तो जाणा ठेविला जगद्गुरु तुकोबरांतात माझ्या श्रीगुरूंनी माझ्यावर कृपा केली, दुर्दैव आडवालं परिणाही घडले. सेवा काही मला सेवा घडली नाही, पण महाराजांना विचारलं महाराज ही वेळ कोणती होती हो? तुकोबरांतात माझ्या श्रीगुरूंनी माझ्यावर जी कृपा केली ती वेळ सापडविले वाटे, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना जाता वाटे सापडविले. एक म्हणे सापडली वाटी, जाता गंगा स्नान वाटी नाही वाटे वाटे गंगा स्नाना जाता वाटे सापडविले. माझ्या गुरुजींनी म्हणजे मला गुरुजींकडे जावं लागलं नाही, माझ्या गुरुजी मला सापडवलं. सापडवलं शब्दाचा अर्थ आहे शोधत शोधत माझे गुरुजी माझ्यापर्यंत आले, मला पकडलं आणि माझ्या गुरुजींनी माझ्यावर कृपा केली. कधी? गंगा स्नाना जाताना. स्नानाची वेळ सांगितली महाराजांनी. हा जो सगळा प्रसंग घडला याची पूर्वपीठिका अशी आहे, महाराजांचा हा जो सगळा स्वप्नातला अनुग्रह झाला तो पुणे जिल्ह्यात ओतूरला. महाराज एका उशीवर झोपलेले असताना महाराजांना ओतूरला हे सगळं स्वप्न पडल्याची परंपरेगत कथा आपल्या संप्रदायामध्ये सांगितली जाते. आता महाराज म्हणतात मी ओतूरला, आणि शब्द काय वापरले? जाता गंगा स्नान. ओतूरला गंगा आहे? ओतूरला गंगा आहे का? ओतूरला गंगा नाही. आपल्या संप्रदायामध्ये प्रत्येक तीर्थाला गंगा म्हणण्याचा प्रघात आहे का? गंगेचं नाव मुखात यावं. शास्त्रकार म्हणतात गंगा गंगेती यो ब्रुयाद योजनानाम शतैरती मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णू लोकांस गच्छते. वाचन नुसतं गंगा गंगा जरी म्हटलं ना तरी म्हणणाऱ्याची पाप नाहीशी होतात. म्हणून आपल्याकडे प्रत्येक तीर्थाला गंगा म्हणण्याची प्रथा आहे. वाचे म्हणता गंगा गंगा सकड दोष जाती भंगा. गंगा गंगा आपल्या वाचन म्हटलं की सगळे दोष सगळी पाप म्हणणाऱ्याच्या जीवनातली नाहीशी होत असतात. गंगा म्हणण्याचा पद्धत आहे. आम्ही आळंदीला असायचो त्यावेळेला कुणीच म्हणत नव्हतं असं इंद्रायणीवर चाललो, मग गंगेवर. सगळी वारकरी मंडळी पंढरीला जात असताना असं कोणी म्हणत नाही चंद्रभागेला चाललो, नाही. कुठे? गंगेवर. प्रत्येक तीर्थाला प्रत्येक नदीला गंगा म्हणण्याचा प्रघात आहे का? गंगेचं नाव सहज मुखात यावं म्हणून पायंड जुन्या लोकांनी पाडून दिला. आपले पूर्वज फार हुशार होते. मी एकदा बोलून गेलोय. आपले पूर्वज फार हुशार होते. आपल्या पूर्वजांनी जुन्या काळात स्नानासाठी असं तांब्याचं एक पसरट भांडं तयार केलं होतं, त्याला पितळी कड्या असायच्या. काय म्हणायचे त्याला? काय? गंगाळ. गंगाड. त्याचं मूळ नाव आहे गंगालय. गंगा अधिक आलय. आलय म्हणजे ठिकाण, राहण्याचं घर. गंगेच्या राहण्याचं जे ठिकाण त्याला म्हणायचे गंगालय, पण आपण त्याचा अपभ्रंश केलाय गंगा आहे. आपलं किती चांगलं नाव असू दे आपण मोडून तोडून अपभ्रंश केल्याशिवाय राहत नाही. जसं संस्कृत मध्ये रविवाराचं नाव आदित्यवार आहे, आपण म्हणतो ऐतवार. गुरुवाराचं नाव बृहस्पतिवार आहे, आपण म्हणतो बस्तरवार. गोदावरीचं नाव गोवध हरी आहे, आपण म्हणतो कसंही चांगलं. पांडुरंग म्हणतात का लोक? पांडुरंग मग पांड्या. कसंही नाव असू द्या मोडून तोडून लोक अपभ्रंश करतात. तसं जुन्या काळात गंगा लय असायची का? सहज गंगेचं नाव मुखात यावं स्नान करत असताना. पण आता ही गंगाड दिसत नाही. गंगाड जुन्या काळात होती. जुन्या काळात म्हणजे ज्या वेळेला लोक घरीच जन्मायचे आणि घरीच मरायचे त्या वेळेला. आता लोक जन्मतात मरतात. धन्य तोची जगी आधी अंत सांभाळी. पूर्वी मुलांचा जन्म मामाच्या घरी व्हायचा म्हणून मुलं पुन्हा पुन्हा मामाच्या घरी जायचे. आता मुलांचा जन्म दवाखान्यात होतो. एक तफावत सांगतो जाता जाता जुन्या काळची नाताच्या काळची आहे का? जुन्या काळात रस्ते साधे होते, माणसं सुद्धा साधी होती. आता रस्ते डांबरी झालेत. विठ्ठल विठ्ठल गंगाड असायची पूर्वी. गंगेचं
सहज नाव आपल्या मुखामध्ये यावं. महाराज म्हणतात माझ्या गुरुजींनी मला सापडवलं का, माझी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, आणि माझ्या गुरुजींनी माझ्यावर कृपा हस्तक ठेवला. मस्तकी तो जाना ठेविला कर अनुग्रह दिला. अनुग्रह दिल्यानंतर महाराज म्हणतात माझ्या गुरुजींनी माझ्या मस्तकावर कृपा वरद हस्त ठेवला. तुकोबाराने विचारलं महाराज मग गुरुजींनी काही दक्षिणा वगैरे तुमच्याकडे मागितली असेल ना. महाराज म्हणतात मागितली ना. भोजना मागते तूप किती, पावशेरच का, एवढा कंजूसपणा, किमान एखादा किलो. अंतःकरणाचे 4 भाग आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरणाचे 4 भाग. महाराज म्हणतात माझ्या गुरुजींनी त्यातलं माझं चित्त मागून घेतलं. कारण चित्त मिलो तो सब मिले, नाही तो फुकट संग. परमार्थामध्ये गरज कशाची असेल तर चित्ताची गरज आहे, चित्ताची. नाहीतर कीर्तनात बसून घरच्या कुलपाला झटके मारणारे काही कमी आहेत का. विठला विठला जवळी नाही चित्त, आणि काय मांडी आले प्रेत. ज्याप्रमाणे शरीरात पित्ताची गरज आहे, प्रपंच म्हटला की वित्ताची गरज आहे, तसं परमार्थ म्हटला की चित्ताची गरज आहे. महाराज म्हणतात माझ्या गुरुजींनी माझ्याकडे दक्षिणा मागितली. भोजना मागते तूप पावशेर. मग दिलं का तुम्ही. महाराज म्हणतात मला स्वप्नात त्या गोष्टीचा विसर पडला. पडिला विसर स्वप्ना माझी. महाराज का विसर पडला. महाराज म्हणतात काय झालं मला काही कळालंच नाही, पण इतकी घाई झाली, इतकी घाई झाली, त्याचा परिणाम कायकडे उपजला अंतराय. म्हणून या काय त्वरा झाली. माझ्या गुरुजींमध्ये माझ्यामध्ये अंतराय निर्माण झाला. काय असतं, पुण्य कमी पडलं की संतांचा वियोग होतो. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात वियोग झाला माझ्या गुरुजींचा आणि माझा. माझ्या श्रीगुरूंनी कृपा केली, दक्षिणा म्हणून तूप मागितलं. मला स्वप्नामध्ये त्याचा विसर पडला, कारण घाई खूप झाली होती ना. 10च मिनिट शिल्लक राहिले होते. आणि कसं शक्य आहे 10 मिनिटात एवढा अभंग सोडवणं, कसं शक्य नाही. महाराज म्हणतात मला खूप घाई झाली, मलाही खूप घाई झाली. कायकडे उपजला अंतराय. काही मला कळालंच नाही की अंतराय कशामुळे निर्माण झाला. म्हणून या काय त्वरा झाली. माझ्या गुरुजींना जायची घाई झाली, पण जाता जाता मी माझ्या गुरुजींना परंपरा विचारली. माझ्या गुरुजींनी मला परंपरा सांगितली. कोणती. राघव चैतन्य, केशव चैतन्य, सांगितली खूण माडिकेची. वारकरी संप्रदाय हा 3 संप्रदाय मिळून तयार झालेला आहे. बहुश्रुत मंडळी आहे. वारकरी संप्रदाय 3 संप्रदायांचा ऐक्य. विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा नाथ संप्रदाय, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा दत्त संप्रदाय, आणि जगद्गुरु तुकोबारायांचा चैतन्य संप्रदाय. महाराज म्हणतात मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. महाराज म्हणतात महाविष्णू परंपरा सांगितली. महाविष्णू नंतर ब्रह्मदेव, ब्रह्मदेवानंतर नारद, नारदानंतर व्यास, व्यासानंतर राघव चैतन्य आणि केशव चैतन्य. राघव चैतन्य, केशव चैतन्य. सांगितली खूण मालिकेची. राघव चैतन्यांची समाधी गुलबर्ग्याजवळ आनंद गुंजोटीला आहे. केशव चैतन्यांची समाधी ओतूरला आहे, आणि बाबाजी चैतन्याची समाधी ही कर्नाटकामध्ये मळगंगा ठिकाणी आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात आमची ही सगळी परंपरा सांगितली की राघव चैतन्य, केशव चैतन्य, सांगितली खूण मालिकेची. पण तुकोबाराने विचारलं ही परंपरा झाली, पण तुम्हाला अनुग्रह कुणी दिला. महाराज म्हणतात बाबाजीने स्वप्नी येऊनी तुका आला, अनुग्रह दिला. निजप्रीती माझ्या गुरुजींनी नाव सांगितलं. बाबाजी आपुले सांगितले नाम. आणि महाराज तुम्हाला तुमच्या गुरुजींनी नाव सांगितलं त्यांचं, पण असंच मंत्र न देता निघून गेले का. महाराज म्हणतात नाही हो, आवडीचा मंत्र सांगितला सोपा. जेने नोहे गुंफा काही कोठे. मला माझ्या गुरुजींनी मंत्र दिला. कोणता. रामकृष्ण हरी. विचारलं तुकोबारांना कानात दिला का. कानात. महाराज म्हणतात नाही, नेने फुंको कान. अशी खाना फुकी फुंका भांगण्याचं काम आमच्यामध्ये नाही. उघडा मंत्र जाना, रामकृष्ण म्हणा, तुटती यातना गर्भवास. महाराज म्हणतात आमचा उघडा मंत्र आमच्या श्रीगुरूंनी दिला, ज्याची मला आवड होती. आवडीचा मंत्र सांगितला, उडून गेलो मी. महाराज म्हणतात ज्या मंत्राची मला आवड होती तोच मंत्र माझ्या गुरुजींनी मला दिला. हे गुरुजी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात साक्षात
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणचे देव होय गुरु, आपणचे देव होय गुरु, आपणचे देव होय गुरु. बाबाजी चैतन्याने जगद्गुरु तुकोबाराने जो स्वप्नामध्ये अनुग्रह दिला ते बाबाजी चैतन्य म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून तुकोबारा म्हणतात साक्षात भगवान परमात्मा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय, आपणची गुरु होय. स्वतः या अभंगामधला आपणची शब्द हा अतिशय महत्वाचा, शेवटच्या चरणापर्यंत. माघ शुद्ध दशमी, माघ शुद्ध दशमी, पाहुणी गुरुवार, माघ शुद्ध दशमी, माघ शुद्ध दशमी, माघ शुद्ध दशमी, पाहुणी गुरुवार, माघ शुद्ध दशमी, माघ शुद्ध दशमी, माघ शुद्ध दशमी, पाहुणी गुरुवार, माघ शुद्ध दशमी, माघ शुद्ध दशमी, माघ शुद्ध दशमी, पाहुणी गुरुवार, माघ शुद्ध दशमी, केला अंगीकार तुका माने, केला अंगीकार तुका माने, केला अंगीकार तुका माने, केला अंगीकार तुका सापडली वाटे, सापडली वाटे, जाता गंगा स्नान, सापडली वाटे, सापडली वाटे, सापडली वाटे, जाता गंगा स्नान, सापडली वाटे. टाळी वाजवा, टाळी बोला सगळ्यांनी आणि टाळी वाजवा. शेवटी कास्त प्रेम जरी असलं ना, प्रेमाचाही भार होतो. मी प्रेम घेऊन जातो, गणेश नगरवाल्यांचं भार ठेवून जातो. विठाला विठाला हो. जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, महाराज तुमच्या गुरुजींनी मला जो मंत्र दिला, जो अनुग्रह तुमच्यावर झाला, तो कोणत्या दिवशी? महाराज तिथी सांगतात, माहो शुद्ध दशमी. माहो शुद्ध दशमी, पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे माझ्या गुरुजींनी माझा अंगीकार केला. कधी?
माघ शुद्ध दशमीच्या दिवशी. अर्थ माघ शुद्ध पण पाठ आहे माहो शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. कोणी म्हणेल आज तर मंगळवार आहे, त्या दिवशी गुरुवार होता. मग याचा अर्थ लावत असताना असं लावा, माहो शुद्ध दशमी वार पाहुणे गुरुने माझा अंगीकार केला. माहो शुद्ध दशमी वार आणि गुरुने माझा अंगीकार त्या दिवशी केला. माहो शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. हे गुरुजी म्हणजे कोण आपण पाहून गेलो, साक्षात भगवान परमात्माच. एक शंका अगदी 1 मिनिटाची निर्माण करून मी थांबतो. शंका अशी आहे, जर भगवान परमात्म्याने जगद्गुरु तुकोबारांना अनुग्रह दिला तर मग स्वतंत्र हा अवतार का घेतला, गुरु रूपाने का दिला, देव म्हणून का दिला नाही. तर वाक्य असं आहे, अर्थ असं आहे, देवाचा अवतार फक्त 2च लोकांकरता, देव फक्त 2 लोकांकरता येतात, तिसऱ्या करता देव येत नाही. परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृतम. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. देव फक्त भक्ता करता येतात, नाहीतर दुर्जना करता येतात. प्रभू फक्त सज्जना करता येतात, नाहीतर दुर्जना करता येतात. देव आले तर कंसा करता येतील, नाहीतर राधे करता येतील. प्रभू आले तर रावणा करता येतील, नाहीतर मारुतीरायण करता येतील. एकतर सज्जना करता, नाहीतर दुर्जना करता. पण तिसरा वर्ग जगात असा आहे की जो सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. एक वर्ग मधला आहे जो सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. मी तुमची थोडीशी माफी मागून एक प्रश्न विचारतो. बसलेल्यांपैकी जे सज्जन असतील त्यांनी बोट वर करा. समजलं नाही का? जे सज्जन असतील सज्जन त्यांनी बोट वर करा. बरं जाऊ द्या. जे दुर्जन असतील त्यांनी बोट वर करा. नाही, आपण सज्जनही नाही आणि आपण दुर्जन म्हणावं. दुर्जन म्हणावं तर गळ्यात माड आहे, कीर्तन ऐकतो, देवदेव करतो, वारीला जातो, दुर्जन कसं म्हणता येईल बरं. सज्जन म्हणावं तर वय नसताना हाफ तिकीट करतो. आपण सज्जनही नाही, आपण दुर्जन नाही, आपण मधलेच आहोत. आणि देव फक्त 2च लोकांकरता येतात, एक सज्जना करता, नाहीतर दुर्जना करता. हे जे मधले आहेत ना त्यांच्याकरता संतांना यावं लागतं. म्हणून संत म्हणून भगवान परमात्मा आले आणि भगवान परमात्म्याने येऊन तुकोबारा म्हणतात, माहो शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर ज्ञानेश्वर. तुकाराम.